नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आज 9 जुलै रोजी या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे या ठिकाणी खरोखर संपली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। कारण की शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक दिवस झालं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार अशी प्रतीक्षा करत होता, परंतु आज सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्यापासूनच या 12 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील, त्यामध्ये फक्त असं सांगितलं जात होतं की आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, परवा तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार। कोणीही अधिकृत तारीख सांगत नव्हतं, अधिकृत जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आलेली सांगत नव्हतं। परंतु शेतकरी बांधवांनो, आता काळजी किंवा चिंता करू नका, कारण की आता डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झाला आहे की 9 जुलै रोजी पूर्णपणे या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सकाळी 10 वाजल्यापासूनच बँका उघडल्यापासूनच पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता मोबाईलकडे लक्ष ठेवा, कधीही तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे, त्यामुळे नक्कीच मोबाईलकडे लक्ष ठेवा। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आता आपण लगेच पुढे जाणून घेणार आहोत यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, त्यासोबत नेमकी कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। त्या 12 जिल्ह्यामध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आज सकाळी म्हणजेच की 9 जुलै 2026 रोजी तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम बँका उघडल्यापासूनच जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आणि हे 12 जिल्ह्यांचं वाटप हे सायंकाळी 8 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांनो पार पडणार असून आता पात्र शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। जर का या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आला तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे 2000 रुपये आता शेतकरी बांधवांनो काही अडचण न निर्माण होता डायरेक्ट जमा होणार आहेत। परंतु सरकारने सांगितलेली ही तुम्हाला 3 कामे देखील करायची आहेत। ही कामे केल्यानंतरच शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला लगेच जाणून घेऊया कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत। तर पहा, आता शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबतच आम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करायचा होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे डीबीटीला ताण आल्यामुळे किंवा काही निधी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देऊ शकलो नाही। परंतु आता शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करावी नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्तात्रय मामा चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे या 12 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे। त्यासोबत या 12 जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच म्हणजे की या ठिकाणी 10 वाजल्यापासून बँका उघडल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत या 12 जिल्ह्यातील एकही शेतकरी उरणार नाही असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमचा जर का या 12 जिल्ह्यांपैकी जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी आजपासूनच नमो शेतकरी योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता हे जाणून घ्या की कोणते शेतकरी बांधव कशा प्रकारे पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव कशा प्रकारे अपात्र असणार आहेत। त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो आपण कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे ते सुद्धा पाहूया। परंतु त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला सर्वात महत्त्वाची अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल। तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, संपूर्ण माहिती सांगतो कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम म्हणजे तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी पाहिजे, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी पाहिजे। तुम्ही म्हणाल आता लाभार्थी म्हणजे कसं, तर तुम्हाला मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झालेले पाहिजे। पीएम किसान योजनेचा आताच काही मागील दिवसापूर्वीच हप्ता जमा झालाय, तो हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झालेला पाहिजे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा तुमच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झालेले पाहिजे। म्हणजेच की 8वा हप्ता असेल, 7वा हप्ता असेल, 6वा हप्ता असेल, 5वा हप्ता असेल, 4था हप्ता असेल,
तिसरा दुसरा हप्ता असेल, सर्व काय हप्ते हे तुमच्या खात्यावरती जमा झालेले पाहिजे. तर तुम्ही यासाठी शेतकरी बांधवांनो पात्र असणार आहेत. आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे जाणून घ्या की नेमकी कोणती कामे तुम्हाला करायची आहेत. तर शेतकरी बांधवांनो आता महत्त्वाची कामे आहेत. नंबर 1 वरतीच काम आहे तुमच्यासाठी तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे सर्वात महत्त्वाचे आहे. ज्या शेतकरी बांधवांचे आधार बँक खात्याशी लिंक आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. असे शेतकरी बांधवांना हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे जर का तुमचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर हे शेतकरी बांधवांनो तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकरी बांधवांना या योजनेचा या हप्त्याचा या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्यामुळे जर का तुमचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर शेतकरी बांधवांनो तात्काळ जाऊन करून घ्या. आणि ज्या शेतकरी बांधवांनी केलेलं आहे अशा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 2 महत्त्वाचं काम म्हणजे की फार्मर आयडी कार्ड. फार्मर आयडी कार्ड अनेक शेतकरी बांधवांकडे नाही. फार्मर आयडी कार्ड ज्या शेतकरी बांधवांकडे नाही अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी दिला जाणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे फार्मर आयडी कार्ड नसेल तर लवकरात लवकर बनवून घ्यायचं आहे. जवळच्या सेंटरवरती जाऊन कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही 2 ते 1 मिनिटामध्येच फार्मर आयडी कार्ड बनवून घेऊ शकता, म्हणजेच की बनवायला टाकू शकता. त्यामुळे शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर जाऊन हे देखील काम तुम्ही करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरं काम महत्त्वाचं काम म्हणजेच की ई-केवायसी. तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता असो किंवा इतर कोणताही लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी करूनच ठेवायची आहे. शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी सुद्धा तुमची ई-केवायसी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल असे शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी दिला जाणार नाही, असं मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे ई-केवायसी पूर्ण नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. ज्या शेतकरी बांधवांची पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तर शेतकरी बांधवांनो हे कामे केल्यानंतर तुम्हाला काही अडचण न निर्माण होता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी आज 9 जुलै रोजी या ठिकाणी जमा होणार आहे. तर आता चला कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे त्या जिल्ह्यांची यादी पाहूया. तर पहा अहमदनगर, अकोला, पुणे, उस्मानाबाद, अहमदनगर, अकोला, पुणे, उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगर, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, पुणे, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमची देखील ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्णपणे रक्कम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यानंतर हिंगोली गोंदियामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, हिंगोली गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम आता शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर वाशिम यवतमाळ मधील शेतकरी असाल, वाशिम यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला सुद्धा असा प्रश्न असेल की आमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता केव्हा जमा होणार, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा या जिल्ह्यामध्ये जर का जिल्हा असेल पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा मधील तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही शेतकरी बांधवांनो डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे राज्य सरकार म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतर सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर जळगाव जालना मधील रहिवासी असाल, जळगाव जालन्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुम्ही कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी सुद्धा तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता काळजी किंवा चिंता करू नका. या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. आपल्या लोकसेवाच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.